आंदोलन अंकुशचा बांध सहजरित्या फुटला. प्रदूषित पाणी पुन्हा पंचगंगा नदीपात्रात. काळ्या ओढ्यातून पंचगंगा नदीपात्रात होणाऱ्या दूषित पाण्याचे प्रदूषण थांबवण्यासाठी शिरोळ तालुक्यातील ग्रामस्थांनी शुक्रवारी घातलेला बांध शनिवारी पाण्याच्या प्रवाहाने फुटला. त्यामुळे तुंबून राहिलेले पाणी पुन्हा ओढ्यात प्रवाहित झाले. दरम्यान ही वार्ता समजल्यानंतर आंदोलकांपैकी काही नागरिक घटनास्थळी येऊन पाहणी केली आणि यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याबाबत लवकरच निर्णय घेऊ असे सांगितले. काळ्या ओढ्यातून पंचगंगा नदीपात्रात होणाऱ्या दूषित पाण्याच्या प्रदूषणामुळे शिरोळ तालुक्यातील नदीकाठावरील गावांमध्ये असंतोष पसरला आहे. हे पाणी कायमस्वरूपी रोखण्यासाठी शुक्रवारी आंदोलन अंकुश संघटनेच्या नेतृत्वाखाली शेकडो कार्यकर्त्यांनी काळ्या ओढ्यात जेसीबी आणि डंपरच्या साहाय्याने मातीचा भराव टाकत बांध घातला होता. सायंकाळी 6 वाजेपर्यंत हे काम सुरू होते. त्यानंतरही काळ्या ओढ्यातून पाण्याचा प्रवाह सुरूच होता. परिणामी आज शनिवारी दुपारी 12 वाजेपर्यंत ओढ्यातील पाण्याचा तुंब ज्ञानेश्वर माऊली मंदिर परिसरापर्यंत आला होता. मात्र 12:30 वाजण्याच्या सुमारास पाण्याच्या दाबाने हा मातीचा भराव ढासळत गेला आणि बांध फुटून पाणी मोठ्या प्रवाहाद्वारे वाहू लागले. ही माहिती समजताच टाकवडे शिरढोणमधील नागरिक प्रत्यक्ष घटनास्थळी येऊन पाहणी केली. तसा संदेश आंदोलनकर्त्यांना त्यांनी दिला. नदीत मिसळणारे प्रदूषित पाणी कसे बंद होईल यासाठी कोणत्या ठोस उपाययोजना कराव्या लागतील याबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल असे प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. शुक्रवारी घातलेला बांध अधिक मजबूत करण्यासाठी जेसीबी ट्रॅक्टरसह काही कार्यकर्ते आले होते. मात्र घातलेला बांध फुटल्यानं पाण्याचा प्रवाह कमी होण्याची वाट पाहत यंत्रसामुग्रीसह कार्यकर्ते थांबून होते. महान कार्य न्यूजसाठी सुभाष भस्मे, इचलकरंजी.